साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। शहरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आतापर्यंत शहरातील 8705 तर जिल्हा ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या 26,536 इतकी झाली आहे। तर शहरातील 782 आणि ग्रामीण मधील 5,131 जण अद्यापही विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत। वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी बेड्स मिळत नसल्याची ओरड नागरिकांतून होत आहे। अशावेळी महापालिकेने शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांना त्यांच्याकडे राखीव ठेवण्यात आलेले कोविड बेड्स व इतर बेड्सची संख्या आणि उपलब्ध बेड्सची संख्या ही रोजच्या रोज महापालिकेच्या पोर्टलवरील डॅशबोर्डवर टाकण्याचे निर्देश व सूचना केल्या आहेत। यावर पाहून रुग्णांचे नातेवाईक हे त्या रुग्णालयाकडे रुग्णावर उपचारासाठी दाखल करत आहेत। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। कोरोना रुग्णांसाठी शासकीय रुग्णालय येथे 220 बेड्सची सोय करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने या 220 बेड्स बाबत दैनंदिन माहिती सोलापूर महापालिकेच्या पोर्टलवर भरणे आवश्यक आहे। दिनांक 22 सप्टेंबरपर्यंत ही माहिती रुग्णालयाकडून टाकण्यात आलेली नव्हती, शिवाय अपडेटही करण्यात आलेली नाही। यामुळे रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याबाबतचा शासकीय रुग्णालय प्रशासनाने तातडीने याबाबतचा खुलासा महापालिकेकडे सादर करावा आणि यापुढे कोरोना संबंधीची व उपलब्ध 220 बेड्स बाबतची दैनंदिन माहिती महापालिकेच्या पोर्टलवर टाकावी असे पत्र शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पाठवले आहे।